बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी तमाशा, प्रकरण 18. माणिक, तू विस्की घे असं मी म्हणणार नाही. चंद्रमणी, असं बोलू नका. पंक्तिभेद नसावा. आपणा दोघांबरोबरनं माणिकने विस्की घ्यायला हवी. सोलापुरे आधीच तर्र शब्दात बोलले. नुसत्या विस्कीच्या वासाने ते बडबडले. चंद्रमणींनी विस्की 2 ग्लासात ओतली. चंद्रमणी, तुम्ही प्या प्या. मी गेलो तर चालेल? शाबास. माणिक, तू स्वतःहून जातो म्हटलास. ते मीच सांगणार होतो, पण तुला अवमान वाटेल म्हणून मी गप्प बसलो होतो. जोपर्यंत तुला मद्याच्या बैठकीतून असं उठून जावंसं वाटेल तोपर्यंत तू सुखी असशील. कारण त्यात तुला पश्चाताप नसेल. तुझं डोकं ठिकाणावर असेल, मन स्वच्छ असेल. जा जा, तू तुझ्या रूममध्येच तू जेव आणि तिथं शांत झोप. उद्या बानूची स्क्रीन टेस्ट आहे. त्यासाठीच अमृतराव सोलापुरे बैठकीला घेतलेत. जा तू. माणिक बाहेर येताच त्याला प्रसन्न वाटलं. चंद्रमणी लाख माणूस होता. आपण मद्याला हात लावायचा नाही. त्याने मनोमन प्रार्थना केली. तो आपल्या खोलीकडे आला. तो वजिरा त्याला बोलवायला आली. कहाँ चले? माझ्या खोलीत. किचन में चलो. का? बानू बुला रही है, खाना तैयार है. आणि साहेबांना? 1 घंटे के बाद खाना ले जाऊंगे. तर मग तू, मी आणि बानू खाना खाऊया. साहेबांनी सांगितलंय. मुझे माफ़ करना, आप दोनों खाओ, मैं आपका खाना लगाती. तू का जेवणार नाहीस? साहब खाना खाने के बाद मैं हमेशा खाती. मेरा अल्लाह है वो. मेरी जैसी भिकमंगी इस महल में लाई उसने. ते ऐकलं आणि माणिकचं मन भरून आलं. एका हिंदू नटामध्ये मुसलमान पोरला तिचा अल्लाह दिसत होता. वजिरा, तू जेवत नाहीस तर आम्ही दोघं तर कशाला जेवू? चंद्रमणी, तुझे अल्लाह आहेत तर आमचे ते मोठे देव आहेत. तुझ्या अल्लाहसाठी तू जेवत नाहीस तर आम्ही आमच्या बड्या देवासाठी का जेवावं? तुम्हाला त्यांनी जेवण्याची परवानगी दिली आहे. मी इथं या बंगल्यात आल्यापासून त्यांचं जेवण झाल्याशिवाय मी कधीच जेवलेले नाही. मग त्यांचं जेवण कधीही हो. पहाटेला 5 वाजता मी जेवलेले आहे. साहेब त्यांच्या बेडरूममध्ये शांतपणे झोपल्याशिवाय मी पण कधी झोपले नाही. त्यांना जेवण नाही, झोप नाही, तर मी पण त्या दोन्ही गोष्टींचा त्याग केलेला आहे. त्यातच मला आनंद आहे. वजिरानं बानू आणि माणिकला जेवण वाढलं. ते पोटभर जेवले. रातभर झोप नसल्यानं दोघेही रूममध्ये होते. माणिक तर डुलक्या घेत होता जेवताना. बानू त्याला त्याच्या झोपेत हाक मारूनच वाढत होती आणि तो अर्धवट डोळे उघडून हातातोंडाची गाठ पडू देत होता. जेवण झालं तेव्हा माणिकनं हात धुतले आणि तो उठला. बानू, जा तू, सो जा. वजिरा बोलली. पण तुला मदत न ग? बानूतील कर्तव्य बोललं. अभी तू बड़ी हीरोइन होने वाली है. जा तू, कल तेरी स्क्रीन टेस्ट है. बानू उठली. माणिकच्या पाठोपाठ ती गेली. माणिक मागे आत गेल्यावर तिने दरवाजा लावला. आता ती हवेत होती. तिला खंडोबाच्या जीवनावरील पिक्चरमध्ये काम मिळणार होतं. माणिक तिचा हिरो होणार होता. या सर्वाला कारणीभूत चंद्रमणीचा उमदा स्वभाव.
चंद्रमणीपर्यंत ह्या माणिकनं आणलं हेही महत्त्वाचं. नाहीतर आपण जागरणातच घाटी बसवत असतो. त्या अडाणी माणसांच्या अंधश्रद्धेची गाणी म्हणत राहिलो असते. आता पडद्यावर तीच गाणी म्हणावी लागणार होती. पण ही गोष्ट वेगळी. माणिक, माणिक. तो झोपेत होता. चक्क तो घोरायला लागला होता. तो झोपला असल्याची खात्री पटल्यावर पलंगावरती चढली. त्याच्या पलीकडून अंतर राखून ती आडवी झाली. माणिक एकदा झोपला की सकाळशिवाय उठत नाही. हा कालचा तिला अनुभव होता. पण त्याने काल झोपेचं नाटक केलं होतं. बहाणा केला होता हे तिला ठाऊक नव्हतं. ती त्याच्याच शेजारी झोपली होती. त्याच्या अंगावर तिनं ब्लँकेट टाकलं. स्वतःच्या अंगावर काही न घेता ती झोपली. थोड्याच वेळात तिचे पण डोळे झाकले गेले. तिलाही 2 दिवस झोप नव्हती. मध्यरात्र होऊन गेली होती. माणिकची नाही म्हणायला चांगली झोप झाली होती. त्याला स्वप्न पडत होतं. पिक्चरमध्ये तो खंडोबाच्या भूमिकेत बानूला त्याच्या प्रेयशीला जवळ घेत होता. घोड्यावर बसून दोघांची घोडदौड चालली होती. कोणीतरी वाघ्या गात असलेलं गाणं त्याच्या ओठावर येत होतं. पुढ्यात घ्या हो मला, राजसा जाऊया जेजोरीला. पण मध्येच घोडा उधळला होता. त्याचा लगाम सुटला होता आणि पुढ्यात बसली बानू घोड्यावरनं खाली कोसळली. तिच्या अंगावर घोड्यांच्या टापा पडल्या. तसा माणिक शहारला. त्यानं घोड्यावरनं उडी घेतली आणि बानूला उचलून घेतलं. माणिक झोपेतून उठला. त्याचा हात शेजारी झोपल्या बानूच्या उभार वक्षावर होता. तिचा चेहरा हसरा होता. हे काय? बानू आपल्या शेजारी आणि आपला हात आणि तिचा चेहरा हसरा. माणिकच्या उरात गोड हुरहुर लागली. रात्री माणिक शेजारी झोपायला तयार नव्हती. पण आज ती आपल्या शेजारी येऊन झोपली. तिचं आपलं लग्न नाही, पण बानूचा चेहरा पूर्ण उमलल्या कमळासारखा दिसत होता. तिचे ओठ गुलाबी दिसत होते. तिची उभार छाती ती श्वासानं हळुवारपणे खालवर होत होती. त्यात एक संत अशी लय होती. उभार छातीवरचा पदर जाग्यावर नव्हता. झोपताना ती आपल्या गावच्या चोळी लुगड्यात होती. चोळीला गाठ होती. चोळीची गाठ हळूच सोडावीशी माणिकला वाटलं. तो उठून बसला. त्यानं आपलं नाक तिच्या नाकाशी नेलं. तिच्या डाळिंबी ओठावर आपले ओठ टेकवण्याचा मोह त्याला झाला. तिच्या नाकातनं बाहेर पडणारा तो श्वास, तो मंद मधुर वास त्याच्या मस्तकात शिरला. पावसाच्या पहिल्या सरीनं मातीला वास सुटावा, त्या वासानं डोकं धुंद व्हावं तसं त्याला तिच्या श्वासानं झालं. त्यानं खाली पायाकडं पाहिलं. पातळ वर मांड्यांपर्यंत सरकलं होतं. अंगाला कितकी वर्ण, भरगच्च मांड्या, पोटऱ्या. त्याला राहवलं नाही. त्यावरून हाताची बोटं फिरवावी, साईसारखा मौशार स्पर्श अनुभवावा. मग तिच्या लांब सडक केसातनं आपली बोटं फिरवावीत, केसांचाही सुगंध घ्यावा. माणिकच्या मनात कितीतरी आलं. त्याचं ऊर धडधडू लागलं. चिनकीला जवळ घेताना असं ऊर कधी धडधडलं नाही. पण आज बानूच्या जवळ असताना असं का व्हावं की लग्नाच्या बायकोसारखी चिनकी जवळ असताना सुरक्षितपणा वाटायचा. त्यात तिची जवळक वाढलेली म्हणून काही वाटत नव्हतं. तसं बानूचं नव्हतं. ती सहज प्राप्त होणारी नव्हती. ती उथळ नव्हती. तशीच छचोर नव्हती. तिनं माणिकजवळ मन उघडं केलं. पण त्या उघडेपणात तुझ्याशी मी लग्न करीन असा तिनं चुकूनही शब्द काढलेला नव्हता. ती भावना वश होऊन त्याच्या गळ्यातही पडली नाही. तिला उसाच्या फळातून बाहेर काढलं, पण तरीही भेदरल्याचा बहाणा करून तिनं साधी मिठी मारली नव्हती. आपण फिल्म इंडस्ट्रीची भीती घालून पती पत्नी म्हणून सांगू असं तिला म्हटल्यावरती काहीशी संकोचली हे त्याला जाणवलं होतं. आपण पती पत्नी आहोत हे म्हणण्याचा आपला उद्देश तरी काय होता. माणिकला कळून चुकलं होतं. आपल्या मनातून चिनकी हद्दपार होते आणि तिची जागा बानूनं घेतलेली आहे. तिच्याशिवाय आपल्या ओठावर दुसऱ्या कोणा स्त्रीचं नाव नसतं. आता स्वप्न पडलं ते बानूचं, पण तिच्याजवळ कसं मन व्यक्त करायचं. त्याच्या हाताचा तळवा हळुवारपणे तिच्या गालावरने फिरला.
तो हात तसाच मग तिच्या चोळीच्या गाठीकडे गेला. ती गाठ त्याला सोडायची होती. त्याची हुरहुर चोळीच्या गाठीला कळली की तिचा उभार छातीला कळली. त्याचा हात तेथे जाताना 2-3दा गेला न मागे आला. चौथ्या वेळी धाडसानच तिथे हात गेला तर चोळीची गाठच सुटली होती. झोपेत बानू गोडशी हसत होती. तिच्या ओठावर शब्द उमटले, माणिक, माणिक, नको नको. ती स्वप्नात होती. स्वप्नात नक्कीच ती आपणाला मिठी मारित होती. आपण पुढाकार घेऊन तिला आणखी जवळ ओढलं असेल आणि त्यामुळे ती नको नको म्हणत असेल. पण तिच्या मनातला भाव तिच्या चोळीच्या सुटलेल्या गाठीवरून कळतोय. मिरणोत्सुकतेमुळे तिची वक्ष भरगच्च झालेली दिसत होती. तिच्या वृत्ती मोहरलेल्या वाटत होत्या. त्यामुळेच तारुण्याची ती मदनमस्त फळं चोळीच्या अवगुंठनात मावायला तयार नव्हती, बसायला तयार नव्हती. त्यांनी चोळीच्या गाठीला उडवलं होतं आणि ती मुक्त झाली होती. ती भरगच्च स्तन पाहून माणिकचे डोळे लकाकले. आजपर्यंत या स्तनांना कुणीही स्पर्श केलेला दिसत नव्हता. दोन्ही स्तनावरनं आपली जीभ नाजूकपणे फिरवावी की गाल त्यावरनं हळूवार घासावेत. नको, त्यापेक्षा आपले हातच ठीक. त्याचे हात दोन्ही स्तनांकडे गेले. स्तनमंडल बरंच मोठं दिसत होतं. त्याचा पूर्ण विकास झालेला दिसत होता. स्तनांचे ते तपकिरी ठिपके टक लावून पाहत होते. मांड्या पोटऱ्यांपेक्षा केवड्याची जास्त लकाकी स्तनावर होती. स्तनांना डोळे होते आणि ते टपोरे होते. दोन्ही बोटांच्या चिमटीत धरून ती स्तनाग्र हळूच दाबावी का? बोटाची चिमटी त्याने स्तनाकडे नेली आणि बानून नको जा म्हणून कुस वळवली. कुस वळवली तेव्हा स्तनांचा आकार वेगळाच वाटला. ती आता जास्त फुगीर वाटत होती. दोन्ही स्तनं एकमेकांची रेटून बसल्या कबुतराच्या जोडीसारखी ती वाटली. त्यांचे ते कळस तर डोळ्यांना खुणावीत होते. कुशीवर झोपल्यानं कमरेचा आकार स्पष्ट दिसत होता. सिंहकटी जवळून दिसत होती. तिचा बुचडा सुटल्यानं केस मुक्त झालेले होते. तिच्या केसांच्या झापात आपण आपला चेहरा लपवावासा त्याला वाटला. केसांकडे त्याचा हात गेला, पण केसांना सदा स्पर्शही त्याला करावासा वाटला नाही. ती एवढी जवळ असताना तिची स्तनं, मांड्या, पोटऱ्या, तिचे केस सारं मुक्त असताना तो काहीच करू शकत नव्हता. का का असं व्हावं? त्याला उत्तर सापडेना. बानूचं लग्न खंडोबाशी लागलं म्हणून तर तो खंडोबा आपल्या मनात असलं काही भलतं करू देत नाही. त्याला शंका आली, पण असल्या कितीतरी मुरळ्या लोकांकडनं बाटवल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार केले जातात. बागायतदार, जिरायतदार त्यांच्याच जागरणातले वाघे त्यांना हवं तसं पिदवतात. त्यांच्या जन्माची माती माती करतात. तेव्हा कुठं जातो खंडोबा? पण इतर मुरळ्या वेगळ्या आणि बानू वेगळीच. इतर मुरळ्या सामान्य तर बानू असामान्यच. ती असामान्य म्हणूनच आत्तापर्यंत तशीच कोरी राहिली. ती संयमी आहे, सौजन्यशील आहे. पण आताचं तिचं दर्शन, रात्री तिला पाहिलं तर ते अंगावरचं पातळ नीट करून झोपली होती. इकडचा पदर तिकडे झाला नव्हता. मग आज तर ती फारच बहकलेली वाटते की आपणाला चेतवण्यासाठी ही आयडिया केली आहे. माणिकला समजून चुकले. तिला स्पर्श करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. तो तेथून गुपचूप उठला आणि त्याने पलंगावर पडलेलं ब्लँकेट हळूवारपणे बानूच्या अंगावर टाकलं. तो तसाच पलंगावरून खाली आला. त्याने 2-3 पेपर पडले होते. काही सिने साप्ताहिक पडली होती, ती अंथरली आणि तो त्यांच्यावर पडला. आता त्याच्या मनात काहीच नव्हतं. तो शांतपणे झोपी गेला. माणिकला स्वप्न पडलं होतं. तिची स्क्रीन टेस्ट चालली होती. प्रोड्युसर अमृतराव सोलापुरे स्वतःच डायरेक्टरची पण भूमिका करीत होते. या खंडोबा पिक्चरचं डायरेक्शन स्वतः करणार म्हणून जाहीर केलं होतं त्याने. त्यांची नजर तिला जरा वखवकलेली वाटत होती. पण तिच्याजवळ माणिक होता. तो तिला धीर देत होता. माणिक, ह्या पिक्चरला चांगला रिस्पॉन्स दे. आपण चांगलं काम करू. आपल्या कामानं हा पिक्चर गाजायला हवा.
म्हणजे आपण पुढच्या पिक्चरमध्ये खरं नाव काढू. काय? बानू मन लावून काम करीत होती. असाच त्यात एक लव सीन होता. देव घोड्यावरून आले होते. जेजुरी गडाखाली बानू त्यांची वाट बघत होती. ती एका झाडाखाली टेकली होती. नजर गडाकडे होती, पण म्हाळसाकांत येण्याचं काही चिन्ह नव्हतं. म्हाळसा त्यांना येऊ देत नव्हती आणि ते निघाले तर त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करीत होते. देवाची वाट बघता बघता बानू फार उदास झाली. तिचे डोळे पाण्यानं डबडबले. प्रेमात पडल्यावर नुसती प्रतीक्षा वाट्याला का यावी? मनाप्रमाणे मनोमिलन आणि शरीरमिलन का होऊ नये? पाण्याने भरले डोळे तसेच ती वाहू देऊ लागली. डोळ्यांनो, वाहा तुम्ही असेच. कशाला ते विवाहित माणसाचं रूप पाहिलं आणि कशाला त्यात त्यांची वाट पाहता? आता भोगा शिक्षा. मागून डोळ्यावर हात ठेवले गेले. डोळे झाकले गेले. डोळ्यातनं वाहणारं पाणी बंद झालं. पुन्हा ते सुरू झालं. पण मगाशी ते दुःखाचे अश्रू होते आणि आता मात्र हे आनंदाचे अश्रू होते. माणिक, माणिक आलास? मी माणिक नाही. मग? अगं मी प्रत्यक्ष देव आहे. खंडेराया, मार्तंड, मल्हारी, म्हाळसाकांत. पाहिजे असेल तर बानूकांत म्हण. अरे माणिक, मी विसरलेच बघ संवाद. मला वाटलं माणिकच आला. पण आपलं शूटिंग चाललंय ना पिक्चरचं, ते कुठे आहे लक्षात? बघ कसा कॅमेरा फिरतोय. मला अमृतराव सोलापूर यांची नजर बरोबर लागत नाही रे. मी आहे ना, का घाबरतेस? पण ते डायरेक्शन करताना सारखा अंगाला स्पर्श करतात. शी शी, अंग कसं शहारतंय बघ. बानू धडपडून उठली. तिला तो अमृतराव सोलापुरांचा स्पर्श नको होता. ती उठून बसली आणि ती शरमली. तिच्या चोळीची गाठ, मांड्यांपर्यंत आलेलं पातळ. बाप रे, आपण माणिक शेजारी झोपलो होतो, तो शेजारी नाही, कुठे गेला तो? तिने चपापून त्याच्या शोधासाठी नजर फिरवली तर तो खाली उघड्या जमिनीवर झोपलेला. अंथरूण नाही, हाताचं उसं करून तो झोपला होता. आपली चोळी स्तनांचा दरवाजा उघडून बसलेली. पिंजऱ्यातील ही कबूतरं त्यानं पाहिली तर नसतील. मांड्यांचं आरसपाणी दर्शन त्यानं घेतलं तर नसेल. की आपण त्याच्या शेजारी झोपल्यावर त्यानं हा लबाडपणा केला असेल. त्यानेच चोळीची गाठ सोडली असेल. मांड्यांपर्यंत पातळ वर नेलं असेल आणि तिचं ऊर धपावलं. मोकळी स्तनं हिंदकळली. शेंडा बूड ती मग थरथरली. माणिकनं अधिक ऊन करण्याचा काही विचार तर केला नसेल. तसंच त्याचा करण्याचा विचार असेल, पण त्याची त्याला शरम वाटली असेल आणि मग तो दूर झाला असेल. खालमुंडी करून पलंगावरनं उतरला असेल. हे देखणं शरीर कोणालाही भुलविल असंच. हा भुलला तर त्यात नवल काय? पण त्यांना आपल्या उघड्या नाजूक शरीरावरनं आपल्या हाताचं पिंपळ पांत्र फिरवलं नसेल. कापसाच्या बोंडागत तो उलून गेला असेल. बानू त्याच्याकडे पाहत राहिली. स्वयंपाकघरातलं दुधाचं उघडं पातेलं बोक्यानं चाटून पुसून साफ करावं आणि तृप्त मनानं कोपऱ्यात पडावं, तसा तर हा पडला नसेल. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.